गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. तेव्हा सकाळची इथं 8 वाजलेले आहेत. आज आहे सोमवार. आज रसिकाला जायचं ऑफिसला, त्याच्यामुळे ना थोडी गडबड आहे. त्याला भाजी टाकून घेते, पोळ्या झालेल्या आहेत, भाजी बनवते. हे बघा, इकडे मी ना पातळचा असा शिरा करते. सासूबाईंना पोळी भाजी झाली, रसिकाकडे जाऊन आले. तोपर्यंत ह्याने आवडलं सासूबाईंचं सगळं. जाताना फक्त कॉफी देऊन गेले म्हणलं. आणि मग हे म्हणले मी आधीच अंग बिंग पुसून घेतो आणि कपडे चेंज करतो. कपडे चेंज केले, आवडलं त्यांचं. आता म्हटलं आल्या आल्या पहिला शिरा बनवावा त्यांना असटसा, आणि मग बाकीचे कामं आवरावीत. चला, हे बघा, इकडं असा शिरा बनवला आहे. चला, आता तयार झाले, देते सासूबाईंना. चला, देते सासूबाईंना. सकाळ सकाळ सगळ्यांची चिडचिड असते बघा. तिकडे रसिकाची चिडचिड, इकडे ह्यांची चिडचिड. गरम आहे फार. हे बघा, इकडे सासूबाईंचं चाललंय नाश्ता. आता इकडे यांचा टिफिन भरते मिस्टरांचा. कोबीची भाजी भरलेली आहे, डब्यात घातली. आता पोळ्या, बाकीचं चटणी, पोळ्या सगळं डब्यामध्ये भरायचं आहे. आता बघा, इकडे बनवते मी उपमा. सासूबाईंचं झालेलं नाश्ता. आता ह्यांची आंघोळ झाली मिस्टरांची, तर मला ते नाश्ता. चला, आता पटापट इन्स्टंट उपमा बनवते. 10 वाजलेत बघा आता सकाळचे. असंच होतं, उशीरच होतं. किती करा लवकर. SIP. चला, उपमा. पाणी पी. तर सासूबाईंना गोळी दिली ह्यांनी, आणि ह्यांचा इकडे बघा नाश्ता ठेवलेले उपमा. ह्यांना पण कसं असं मऊ असं आवडतं, म्हणून त्यांना असं करावं लागतं. त्यासोबत गोड लोणचं ठेवलेलं आहे. आता बघायला की मावशी यायची वेळ झाली. एकच मावशी आता. चला पडा. हे बघा, रसिकाकडे आली मी, आणि येताना काय आणलं बघा, ही साडी. मला ना प्राजक्ताने काल आईची ओटी भरली. काय निघालंय काय हे मला वाटतं. हे सगळं बायका आपलं आपणच ठरवतात का काय, एक एक पद्धत. मी रसिकाला दाखवायचं आहे. काम करते का बरं? बरं असं. तर मी रसिकाला दाखवण्यासाठी आणलेली ती साडी. हे का, तुम्हाला दाखवते कशी आहे ती साडी. काहीतरी ना, हे मला वाटतं बायकाच अशी पद्धत पाडतात का काय. काही नवीन पद्धती येतात. मागच्या वेळेस आले होते की हे बघा, अशी साडी घेतली, मस्तपैकी साडी घेतली प्राजक्ताने मला. रसिकाला ऑफिसला जायचं आजचं कॅन्सल झालेलं आहे. तर आणि ही प्राजक्ताने मला साडी घेतली, आणि रसिकाने मला दुसरी साडी घेतलेली आहे. तर रसिका म्हणली माझा एवढा कॉल होऊ दे, मग तुला ती मी साडी देते. हे बघा, इकडं विरांशसाठी ना मक्याचं कणीस ना उकडून ठेवते. कुकर घेतलेला आहे. तर तो आले की कसं त्याला खायला होईल. 4-5 वाजता खाईल, आले की जेवेल. यावर्षी काही विचित्र फॅड काढलं. आईची ओटी भरायची काय मनानेच काढतात का काय कोणाच ठाऊक. मागे एकदा असंच साखर किती 2.5 किलो का 2 किलो साखर आईला द्यायची होती, अशी पद्धत काढली होती. आता यावेळेस काढली आईची ओटी. चला,
मक्याचं कणीस ना उकडायला ठेवते. मीठ पुडा करून ठेवलाय. वेळ तर असा बराबर जातो. लगेच आता 12 वाजले बघा. 12 काय 12:30 वाजत आलेत. विरांसला आणायची वेळ लगेच होईल. आता भांडे आवरून घेते. पुन्हा विरांस आला ना तर खायला घालून झोपवावं लागतं. पण मग ते आवाज करता येत नाही भांड्याचा. आंब्याचा रसही बनवते विरांसाठी. कुकरला मका लावलेला आहे कणीस. एक आंब्याचा रस बनवते. रसपोळी खाईल पण. बनवून घेते आणि विरांसाठी आंब्याचा रस बनवला आहे. एकच आंब्याचा रस. पण मला आंबा काय एवढा म्हणजे खास नाही वाटला. आंबट नाही आहे पण कलर. चला असं इकडं बनवलं आहे. मक्याचं कणीस उकडून घेतलं. शेवटची शिट्टी एकदा आपल्याला. माझं रसिकांनी ना अरेंजमेंट जरा चेंज केली सोफ्याची. दाखवते तुम्हाला. एकटीने सगळं इकडचं तिकडे केलेलं आहे. आणि मग पोट दुखतं ना. उचलायचं आहे का सोपं नाही आहे. तिला तेच म्हणलं अगं रसिका मी येईपर्यंत का थांबली नाहीस गं. एवढं सगळं जड उचलायचं सोपं आहे का हे. हे बघा छान दिसते. आता रोज वेगळी म्हणजे आपल्याला सवय असते रोजची बघायची. आपल्याला वाटतं हे काहीतरी वेगळं आहे. पण एकदा ती सवय लागली डोळ्याला बघायची की मग काय वाटत नाही. हे टी व्हीचं युनिट हे टी व्ही आहे ना टी व्हीचं युनिट आहे ना ते इकडं बसवायचं. या भिंतीला बसवायचं. दुपारचे वाजलेत बघा 3. आणि मावशीबाईंना सासूबाई खूप त्रास देत होत्या. सारखं मला बाथरूमला जायचं म्हणून उठत होत्या. म्हणून मग मावशींचा फोन आला आणि मी इकडं आले बघा. आणि सासूबाईंना आता मावशीनं म्हटलं तुम्ही जेवायला घाला. सकाळी नाश्ता केलेला होता पण त्यांचा हट्टीपणा इतका होता. त्या म्हणत होते नाही मला नाही जेवायचं. आणि आता म्हणतात भूक लागली का जेवण करतायत. सासूबाईंना घालतात मावशीबाई जेवायला. चला आता त्यांना हलू देऊ नका. मी चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.